गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलाय। मूर्तिकार मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्यात व्यस्त आहे। पीओपीच्या मूर्तींना शासनाच्या वतीनं मान्यता उशिरा मिळाल्यानं मूर्तिकारांना मूर्ती बनवण्यासाठी कमी कालावधी मिळाला। त्यामुळे यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच्या पीओपीच्या मूर्त्यांच्या किमतीत 10 ते 15% दरवाढ झाली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। गणेश उत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला असून प्रत्येक मंडळाची लगबग ही सुरू झालेली आहे। मंडळ उभारण्यापासून ते मूर्ती घेण्यापर्यंत या ठिकाणी गणेश मंडळांची लगबग या ठिकाणी सुरू झाली आहे। आम्ही जळगावातील या ठिकाणी एका कारखान्यात आहो। या कारखान्यामध्ये गणरायाच्या विविध मूर्त्या या ठिकाणी बनवण्यात येत आहे। जर विचार केला तर राज्य शासनाने पीओपीच्या मूर्त्यांवर या ठिकाणी स्थगिती या ठिकाणी दिली होती। त्यानंतर ही स्थगिती उठवण्यात आलेली आहे। मात्र जे काही मंडळाचे जे मूर्तिकार विक्रेते आहे, या मूर्तिकार विक्रेत्यांमध्ये मोठी संभ्रम अवस्था होती। अतिशय कमी प्रमाणात त्यांनी या ठिकाणी मूर्त्या बनवल्या होत्या आणि त्याचप्रमाणे मजुरी चार्जेस देखील या ठिकाणी महागले आहेत। त्याचप्रमाणे मूर्तीमध्ये 10 ते 15% भाववाढ झाल्याचं देखील या ठिकाणी मूर्तिकार यांनी सांगितलेलं आहे। मात्र जर विचार केला तर इतर राज्यातून देखील मंडळ या ठिकाणी मूर्त्या आणत असल्याचं या ठिकाणी मूर्तिकारांनी व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला सांगितलं आहे। मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये गणेश उत्सवाची धूम सुरू असून प्रत्येक मंडळ हे लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेलं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।